ज्ञानेश्वरा सदहृदया मम किंचित नाम मिरविषे अगा हे ज्ञान देवटी आम्हा साधका जे देती मिरवला हे जे पूर्ण कोटी हितकारक महाराजा तरे मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासा ते भोगुन महिला की मच्छिंद्र उतरला. आता कालच्या अध्यात वीरभद्र बरोबर युद्ध करून त्याला प्रसन्न करून घेतलं मच्छिंद्रनाथाने आणि त्याच्यानंतर स्वर्गात जाऊन 7 वर्ष तिथे राहून गड पाहून हे सगळं स्वर्ग पाहून आले ते जिवंतपणे. चालू केलं लाल बटन नाही आलं पाहिजे ना, चालूच व्हिडिओ यायला पाहिजे ना. काय होतं बरोबर चालू आहे. इकडचं आहे चालू आहे ना. सेकंद मिनिटं ते लाल बटन नाही ते मध्ये खंडणी पडत. आणि वज्रवातिके वज्र भगवती तोषविले स्नाना प्रती उष्णोदके भोगावती जग माझी मिरविली या परी द्वारका करुणी तीर्थन श्रीमती गोमती स्नान विधी यथार्थ करुणिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ते आगळा. आता मागच्या अध्यात भोगावती नदीचं पाणी त्या ठिकाणी आणलं आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी ती स्थापना केली त्याची. आणि आता द्वारका नदी गोमती तीर्थ करून द्वारकानाथाला म्हणजे कृष्ण भगवंताला प्रसन्न केलं. त्यावरी आला अयोध्येची तरी श्रुती या कथा परियेशी स्नान करुणी शरयुतिराशे राम दर्शना जातसे. आणि आता मच्छिंद्रनाथ अयोध्येच्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी स्नान करून शरयू नदी स्नान केलं आणि रामाच्या दर्शनाला निघाले. तो पाशुपतरावतया ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालय पूजे लागुनी आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगने रावते छत्र तामरे कळस दीप्तीला दैविते भानुते. आता त्या ठिकाणी रामाच्या कुळातला पाशुपत नावाचा योद्धा त्या ठिकाणी आला होता देवाच्या पूजेला. अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगने राबते छत्र तामरे कळस दीप्तीला दैविते भानुते. वाजी गदयांचे रंगाने गते हित पळालौकिका वाता कृती लक्ष एकतया भोवती फिरताते. सकळ वाजी शृंगार युक्त दळित पाखरा हटकवता रत्न कोंदणी हार लखलखित के नक्षत्र मनी मिरविले. आता त्यांच्या माग पुढं सगळं सैन्याचा सगळा भार होता. मोत्याचं हिऱ्या मोत्याचं सिंहासन आपलं हे मुकुट हे अंगावर भरदरी कपडे त्यात हे धडकत धालारे युक्त गुन्हे ओविले अपार मुक्त कोणी विराधत गंगावत शुभ्र तेजे मिरवले. ग्रीवे माळा रत्नवती हाटकाशी जी ढाळ देते रत्न नो हे ते जग बसते चमू लागे मिरविला. आता कितीक त्याच्या गळ्यात माळा रत्न हार हे सगळं कितीक अलंकार होते. पण हे स्वतःच असा सूर्यासारखा तेजस्वी असल्यामुळं ते अलंकार सुद्धा फिके वाटत होते. पदी पैंजन ऋण ते की वीरांची वीरश्री वाचे वदते के शत्रुघ्नेच्या पार पंक्ती ब्रीद म्हणते विभांडो ऐशिया परिवाजी ते हौशिकी चिंतल्या ठाई दाविते वास अतिवात चपळगते सर सर म्हणते माघारा. आणि वाऱ्यापेक्षा सुद्धा ते चपळ होत महाराजा. आगा ते वाजीन म्हणून महीचे किंदू बंधु रत्न बुद्धीचे विशाळ शुक्तिका पात्राब्दीचे मुक्त करुणी आणले ते याचकने देविका सुनियावनी हत्ती मिरवला प्रतने लागुने विशाळ गंड तळ दंत गदने तुडे सुवर्ण मिरवले.
अरे का आता त्या ठिकाणी हाती घोडे सगळा लावलंच कर सगळं होतं. हा टका व्यक्त त्या भूषण हौदे अंबर या दैदिप्यमान के पृतनामये जे नगते पूर्ण भावनी ऐसे पाहे का अपार सैन्य बहु संभार पाहता उचलिले जे गिरीवरा के पर्वत माता तर शृंगार तैशा पातका पताका गजपृष्ठे एकाहून एकाधिक महारथी ते युद्ध कामोक दासराया सवे लोक युद्ध कामोक असले. आता राजा बरोबर 10,000 लोक नुसते ते योद्धे होते चांगले चांगले. अरे युद्ध शास्त्री चतुर सुगमा की परशक्तीस देती दमा ऐसे प्रतापी कस्तुम इंद्र सुखा गळे पायीचे पायदळ पार वस्त्रा वर्णी मंडिताकार छडीदाराने तोपदार जासुद हलकारे मिरवते हेमभूषणे मुक्तमाळा सकळ पायिका धळकते गळा दडित रत्नी हाते ते जाळा हेमालंकार कर कमळे दाई अंगुळी मुद्रिका गण हेम मुक्ते ते मिरवते द्रवना पहाते पणे राणे वपन भार पडेल लोकाचे. आता तिथे राधा म्हणलं का दाईच्या दाई बोट्यात अंगठ्या रत्नाने लावलेल्या दडीत आसो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपवता अयोध्यापती ते सकळ दाटे देवळा भोवती राजी राजीने मिरवली. त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रुमा परिते द्वारपाळ परमनाथा लागे बोलत परम पाप संचल्या तुंबळत तेव्हा मिरवी द्वारपाळ प्रथम धर्मा लागे काळ धर्म परे मिरवत असे. आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघाले. पण ते आता द्वारपाळ जे आपण म्हणतो दारातले ते काही सोयीचे नसते. ते जर पूर्ण ज्याचं जास्त पाप झालं त्याला द्वारपाळाचं काम करतो ते माणूस. त्या धर्मद्वारेचे म्हणते स्वान ते द्वारपाळ द्वार रक्षणा आपण बुडणे यजमाना बुडवू पाहते निश्चय. आणि ते जे लोक द्वारपाळाचं जे काम करते ते त्या दारातले त्यांना कुत्र्याची उपमा दिलेली. त्यांनी पाप केलं पहिल्या आधीच्या जन्मात त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ही नोकरी असते. महानष्ट जाता समर कदान म्हणते लहान थोर ना बेड चित्ते परमनिष्ठुर वाचे कठोर बोलते. हे काय लहान मोठा चांगला असं काही मानित कोणावर धावत गेलेल्या माणसावर. सप्त जन्म तस्करणे ते शतब्रह्मात्या दया घडते तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिते धर्म विनाश रायाचा. आणि ज्याच्याकडून 7 जन्म ज्यांनी त्वरेच केल्या आणि ज्याच्याकडून 100 ब्राह्मण मारले गेलेले त्याला हे द्वारपाळाचं काम मिळत असतं. आयशे परे द्वारपाळ राजद्वारी असती सकळ मच्छिंद्र जाता उता वेळ हटकुनी डंब केली असे. आणि आता मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेल्यावर आणखीन आयटीत आले फुगले. ते कसे आयटीत येते आपण बघत नाही आयटीत आलेले माणसं. तीव्र वाचे बोलते वचन म्हणते कान पाडोनी बुद्धीना कोटे जाशे तातडीने मती मंदा हे मूर्खा. अरे म्हणले कान फाडून कुठं निघाला इकडे वर तोंड करून काय कथा कथा कुठे चालला तू. हे भ्रष्टा तू ते कैसे गणा की रावाला हे दर्शना त्यात तू जाशे बुद्धीना सर परता माघारा. अरे म्हणले मूर्खा तुला एवढं सुद्धा कळणार की राधा दर्शनाला आला तू वरतोड मध्ये घुसतो इथं होय माग. आईशय म्हणून निष्ठर वचन हाती लोटिले मच्छिंद्रनाथा प्रते येणे करून परमाचे ते विक्षे पाते पावला. आणि ते म्हणून बोलू नये थांबले तर मच्छिंद्रनाथाला गतांडलं तिथून त्याने. मग आता काय राग नसणार का. परी तो सर्वज्ञ संतापाची विवेक गळा घाली त्याशी तो म्हणे सेवकाचे संवाद करणे विहित नव्हे. आता मच्छिंद्रनाथ हुशार होते योगी होते. ते म्हणले येडे धावण्यासंग वाद घालतात मालका संघ घालतात जरा यांच्या संघ कशाला घालायला. त्याच्यामुळे ते थोडस आवर्त घेतलं. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता
केवे बुद्धी करुणे पाशुपता सेवक सेवा आव्हानी ते के सुई मागे गुंतो जाता हे मित्रा मागे रश्मी येता तदनु बुद्धे पाशुपता सेवक सेवा आव्हानी ते. आता ते म्हणले कसे पत्नी जर आली तर तिचं पतीच्या मांड्याच्या पुढं काही चलत नाही बुवा, हे पहिलं सांगत ते. आणि जसं नदी सोडून पाणी वाहतं का पुढं, नदीचं जे पात्र त्या पात्रानेच पाणी वाहतं. सुईत आपण द्वारा होतो, आधी स्वीट होती का सुई द्वारा सुईच्या मागत चलतो का दुसरीकडे जातो. तसं म्हणजे आता हे सेवक आहेत, मालकाने सांगितले चाकरी यांना करावं लागत, या जेवका राग आपण काढायचं नाही म्हणले. हे रत्ना मागे सकळ कळा माऊली सवी आव्हानो बाळा तदनु बुद्धी आयुधारण पाळा सेवक सेवा आव्हाने ते. म्हणजे जशी समजा आई पुढं चालेल लहान लेकराला काय बोलायला ते आपापच आईच्या मागे चालत. हे माळे मळ्याचा योजने पण दसयुक्त सोडे उदकात तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हाने ते. ऐसे शब्दा सद्गुणवाणी बुद्धी सकळा विवेक खाणे बंधने निर्मुनी विक्षेप मनाचे चरणे घालिता झाला महाराज. परे बुद्धी प्रकरणाने कसले तया कारण के सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा दे. आता मच्छिंद्रनाथाने विचार केला की बाई सेवक बोलले तर मग आपलं राजाला बी शिक्षा देता येत नाही ना. एक रावा राहतेता संपूर्ण सेवक धाटे व्यथा जे वेगवसने मित्रा घालिता रश्मी आतुडते सहजचे शरीरे कोठे घालिता गायत परे सर्व परे दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिळवी पृतने ते. आता हे म्हणलं आता आपल्या जर शरीराला कुठे जरी जखम झाली, आता ही बोटाला जखम झाली, दुःख सगळ्या शरीराला होतं ना, कानाला जरी कुठं होऊ द्या. तसं जर आपण राजाला तारा दिलाय ना कारण तर हे थोडं अवघड होईल बा. आयुष्य योजने मच्छिंद्रनाथ भस्मची मुठी कवळी हाता वर्षाश्र मंत्र प्रयुक्ता राम नामी जन्मला जल्पला येरीकडे पाशुपत देवा बद्धांजळी होनी प्रणत राम सन्मुख दंडवत मयी मस्तक ठेवितसे. तो स्पर्श मंत्र येऊन निकट करिता झाला अंगी जगट होता मयी पाठ बाळा सहज झालीशे. राव उठू पायक्षणी परी सुदृढ युक्त न सोडी मेदिने बाळ पदादे उभयपणे मयुक्त झाले ते. आणि मग मच्छिंद्रनाथांनी शेवटी थोडीशी खोड करा म्हणले की त्याच्याशिवाय काही नीट व्हायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी राधा दर्शन घेत असताना प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी मूर्ती असेल दर्शन घेत असताना काय झालं की स्पर्श मंत्र टाकला आणि स्पर्श मंत्र आश्रय टाकल्याबरोबर त्या राजाचे पाय चिकटले जमिनीला. पाय चिकटले उतरायला गेला तसाच पडा खाली. ती पृथ्वी असं त्याला जमीन सोडी ना सगळ्यात चिकटला. आता करिता यत्न बहुता परी परी विभक्त नो हे कदा धरित्रे बहु श्रमला नाना परे उपाय काय चाले ना. मग इश्के देऊन असं करून तसं करून सगळं प्रयत्न करून पाहिले पण त्याला काय चिकटायले ते निघा. मग बोलावणे सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परे मने कदा न सोडे धरित्रे व्यक्त झाले सर्वस्वे. आणि मग ते सेवक लोकांनी मंत्र्याला त्यांना बोलून असं झालं म्हणले राजाला धरली काय आता जमीन सोडीत नाही म्हणले राजाला. पर्यायी मंत्री बुद्धिमंत एकटाचे तेव्हा बाहेर सेवका पुषे रळे मात कोणी कोणा ते झाली का. पण जरात प्रधानमंत्री हुशार माणसं असेल ते बाहेर आले ते बाहेर द्वार पळाला विचारलं म्हणजे इथे कोणी आलतं का काही कोणाबरोबर तुमची काही तक्रार खटखट झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगरा प्रते गांजीला असेल राजदूतेन म्हणून क्षोभला असेल तो. आता त्या मंत्र्याने मनाने विचार केला की ह्या आपल्या नगरीमध्ये कोणीतरी योगी महान तपस्वी जती आलेला असन आपल्या जे नौकर जे त्याला त्रास दिला असन त्याच्यामुळे तो खवाळलेला दिसतोय. मग त्यात एक शोभना येता क्षोभ वरीला श्री भगवंता तयाचे साधू जगे छळता क्रोध नावरे देवाशी. आणि जर आपण साधूचा छळ केला तर देवाला राग येतो. मये श्रेष्ठ वाचे नंदन परी उघे ते क्षोभूनी आपले मना
श्री अंबरुषीचे केले चरण तरण साहे देवा ते तेने सुदर्शन लावणे पाठी गर्भ सोशी आपण जग जेठे तस्मात भक्त गांजल्या पाठे कदा न राहावे देवा ते भजने प्रेमा प्रल्हाद वाळा परमावडे तमाळ निळा दानवे गांजता उतावळा कोरडे काष्टे प्रगटला जसं प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी त्याला त्याकडे काही सगळे केलं छळ केला त्याचा आणि मग शेवटी देवाला सहन नाही झालं तर वाळलेल्या खांबाच्या लाकडातून देव त्या ठिकाणी प्रकट झाले धर्म आवनी मंडूक बाळ तप्तोदके केले शीतळा तस्मात संकटे भक्त प्रेमळ कदा न राहावे देवा ते रणे होता कडकडाट बोध पक्षी धुडा बाळे टाकून जात बाळकांनी स्मरता रमानाथ करे करी घंटा टाके तयावरे महाराजी पक्षी प्राण हरणे व्याळ रूप झाले चक्रपाने तस्मात दासाचा जळ कोणे कदा काळे करू नये जळी पदा ते नक्र ओढी स्मरता धावला चेतातडे सुदर्शन प्रेरुणे गाले ओढे निज दासा रक्षावया याची निधी कोणे दुती गांधी असे हरिभक्ती मनन लोभे सायक हाते हरिणे वरिला शेलके मग म्हणजे असं हे बाकीच्या लोकांना जसं ठळक झाल्यावर देव त्या ठिकाणी अवतार घेतला देवाने तसंच म्हणले कोणाला तरी देवाच्या भक्ताला लोकांनी त्रास दिला असेल आयशे भावना अनुनिश्चित शोध करीत असे पृतने प्रते शोध सोचिता द्वारा निगुते वृत्तांत प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकून कानी शोधून काढी वचित रमुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणे अर्थ पै शून्य निवडिता आणि मग त्या ठिकाणचा त्यांनी सगळा शोध काढला त्या मंत्र्यांनी आणि मच्छिंद्रनाथ आल्याचं ते ठेपा लागला सगळा अहो तो मंत्री नो हे मोरा मृत घेऊन सांडी मजरा के चिंता मने राजा दे राज चिंता हरनाथ धन्य येतो सुगड करणे त्वरे लागला मच्छिंद्र चरणे मग म्हणे महाराजा उदार्य पाने कृपादान उपावे आणि मग ठेपा लागल्या बरोबर मच्छिंद्रनाथाच्या पायावर डोकं ठेवलं त्या मंत्र्यांनी आणि म्हणले महाराज आमच्यावर कृपा करा तुम्ही संतते स्नेह भरित पूर्ण शांतीचे भांडार युक्त औदार्य सांगता नाही मित ना पराध क्षमा करावा आता म्हणले बा तुम्ही संत सगळे शांत असतात हे सगळं सगळी गोष्ट खरी पण आता आमच्याकडून घडूनच ते गुन्हा आलेला आहे आमच्याकडं तर तेवढा आम्हाला अपराध क्षमा करा आमच्या पदरात टाका आमचा गुन्हा मेघधरे उदार म्हणावा तो ही समता न करी संत भावा मेघ विसरे दातृ तो भावा देवी संत नो हेत संत सगळ्यापेक्षा उदार आणि कृपळ वाचते घरे परिसाची उपमा देव तो लोह तेचे देत हाटक भाव इतर धातूची होत परिभव नसले शक्ती तयाची म्हणजे परीच जर येते परीच फक्त लोखंडाचं सोनं करतो त्याला जर तुम्ही तांब पितळ दुसरं काही लावलं तर त्याचं सोनं त्याच्या ठिकाणी सुद्धा भेदभाव हे म्हणले पण संतांच्या ठिकाणी भेद नाही कशाचा कल्पतरोदरी करावा समा शुभाशुभ धावी रत्न तेवे नोये संत जना शुभ चिन्हेचे वांछिली आता कल्पतरूची जर उपमा दिली संताला तर आपल्या मनात जर वाईट जर आलं तर वाईट करतं ते कल्पतरू चांगलं आलं तर चांगलं होतं पण संतच नेहमी चांगलंच करते आयशे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोधावरून होता शांत प्रसाद देव म्हणतचे आता असं व्यवस्थित बोलल्याने सगळं मिटत तर ते व्यवस्थित बोलल्यामुळे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी शांत झाले त्यांना थोडं समाधान वाटलं आणि म्हणले काय प्रसाद घे पण म्हणले तुला मग कार्य कावळून भस्माचे मोठी विभक्त आश्रम मंत्र पोटे कविराज जलपता होते धराची मुठी सोडी दजे आणि मग त्या ठिकाणी ते आश्रय ते सोड टाकलेलं होतं स्पर्श आश्रय ते निपटायचा मंत्र दिला त्या ठिकाणी ती भस्म त्या मंत्र्याच्या हातात दिलं राव उठून बाईचे धरिते वेगी पाचारी तसे सुहित मंत्री सवेचे येऊने धडकरे दुती राजा ज्ञानी वेळ दिली आणि मग राजा त्या ठिकाणून मोठा झाल्याबरोबर त्या मंत्र्याला बोलून घेतलं आणि त्या दूत सेवक जे होते त्यांना आज्ञा केली मग पत्रिके बोलावणे निकट दूत विचारून घेतो राजक्षेमात
तव ते शुभ वार्ता सांगत कल्याण राजा विराजला. आणि मग हाताने खून केली त्या मंत्र्याला बोलून घेतलं आणि त्यांना विचारलं की ते शुभ वार्ता सांगितलं. मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागुनी प्रवेश होता ते क्षणी वृत्तांतराया ते निवेदिला. आणि मग तो जे मंत्री होता त्याने मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरला आणि राजाकडे घेऊन गेला आणि झालेली सगळी हकीकत सांगितली. राय ऐकून सगळा वृत्तांत मच्छिंद्र चरणी भाळ अर्पिता. आते गौरवेशने भरित नाम पुषे तया प्रती. आणि मग हे ऐकल्याबरोबर राजाने त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि नाव गाव चौकशी करायला सुरुवात केली. हे रे म्हणे नरेंद्र पाळा मद मच्छिंद्र म्हणते तानुल्या बाळा. राय ऐकून वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरित असे. आणि मग राजाला सांगितलं म्हणले महाराज मला माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठवले श्रवणा कारणे तेने करून दर्शन भूषण स्वीकाराव याशी पाहतसे. आईची इच्छा दीपाटी तो मच्छिंद्र चंद्र देखिला दृष्टी. मग परममनी आनंद दाटे चित्रपात्रे हेलावला. मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपुले सभास्थानी नेऊन कनकासने बैसविला. आता राजाने दर्शन घेतलं सगळ्या गोष्टी समाधान झालं राजाचं आणि मच्छिंद्रनाथाचं सुद्धा समाधान केलं. आणि राजानं मच्छिंद्रनाथाच्या हाताला धरून आपल्या सिंहासनावर नेऊन बसले. राज सिंहासनावर षोडशोपचारे पूजन अर्पिता झाला तन मन धना. वरे परमादरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ ओपितजे. आणि मग त्या ठिकाणी पाय धुतले सगळं जो तन मन धाराने अगदी मनाने महाराजाची पूजा केली मच्छिंद्रनाथाची आणि पाहिजे ते सगळं समाधान केलं. सदा सर्वदा सनी शयने गमने भोजनी जोडुनी पाणी निरंतर उभा सेवे लागुनी अन्य काही सुचेना. आता मग राजाला आता चिकट तेवढा काय चमत्कार थोडा झाला का. राजा काही उद्योग बघा ना नेहमी मच्छिंद्रनाथाची सेवा करायला. आयशिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. मने कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ते दाट तसे. आणि मग आता एवढं संतांची सेवा केलं संत समाधान होते प्रसन्न होते. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणले काय एवढा माणूस सेवा करतोय काय अडचण याच्या ठिकाणी. ये रोमने जे योग मामी सूर्यवंशी पाशुपत नामा. राम अवलाद कुशपत्नी धामा अवलाद देह असे हा. आता म्हणले मी माझं नाव पशुपत आहे पाशुपत राहत आहे मी आणि रामाच्या कुळात रामपुत्र आहे म्हणले मी. तरे वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज. माते भेटवे महाराजा मित्र कुळाचा टिळक जो. ये रे म्हणे जी भाऊ का देते आता करीतो तयाची भेटे. मग सभे बाहेर पोजे ठेराया घेऊन येतसे. आता मग काय झालं तर याला अशी आठवण झाली राम नव्हते त्यावेळेस. तर ते म्हणे आता माझ्या वडिलाची मला लय आठवण येते तर मला रामाची भेट करून द्या वडिलाची. तर मग मच्छिंद्रनाथ सभेतून उठून बाहेर आले. उभा रावणे राजांगणे धुम्रास्त्र जल मंत्र जल्पे वाणे. भस्मचे मोठे संजीवने अर्कावरी प्रेरित जे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण धुम्रे भरून गेले गगना. दिशास अर्क संपूर्ण जाकाळून पै गेला. धुम्रास्त्राने भरले नयन नेत्र पुषितसे सारथी अरुणा. धुम्र संचारोनी मुखा कारण कसा वेश होतसे. ते पाहुणे सविता राज म्हणे अस्त्र विद्ये धुम्र विराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओझे येणे प्रेरिले विद्या. आता काय केलं मग आता काहीतरी करावं लागत ना रामाला स्वर्गातून खाली आणून भेट करायची म्हणल्यावर. मग त्यांनी काय बाहेर येऊन मच्छिंद्रनाथाने थोडं भस्म टाकलं धुम्रास्त्र टाकलं म्हणजे सगळ्या इथून तिथं सगळीकडे पृथ्वीवर स्वर्गापोत सूर्याला सुद्धा रस्ता देताना पुढचा. मग तो महाराज जगलोचन कवळुनी सायका तडवून गुण.
वायू शरद निर्मुन सोडिता झाला महाराजा तव तो शर प्रतापवंत लवकरी प्रगट विस्तावर मारुत तेने मंदराचळ पर्वत हालो पाहते ढगढगा गगनापासून मईपर्यंत प्रगट झाला प्रळय वात तरु चंबळून नभी भ्रमत पक्षी जेवे भुगोराते आणि मग त्या ठिकाणी वारा सुटायचं बाण मारला सूर्यदेवाने आणि मग त्याच्यामुळे वारा सुटला आणि ते धूर कमी कमी व्हायला लागला. आईसा वात होता प्रगट धुम्रे फुटला दिशा पाठ सदना लागे निर्मळ वाटे गमन करिता येईना हे पाहुण्या योग जलपदा झाला आश्र उत्तम ते पर्वताश्र विशाळ प्रकाम आड झाले रथाते आणि मग मच्छिंद्रनाथाने काय केलं की पर्वताश्र टाकला आडवं आणि मग ते याच्या रथाला सुद्धा सूर्याच्या आडवं आलं. विशाळपणे सांगू की तुले की मंदराचळची तुझे उगवले तेने मार्ग कुंठित झाले वात चक्राचे महाराजा आणि मग त्या ठिकाणी मोठे मोठे डोंगर तयार केल्यामुळं वाऱ्याचं पुढं जायचं बंद झालं. मग ते श्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो आणि मग ते डोंगर आडवे पाहिल्याबरोबर सूर्यदेवाने त्या ठिकाणी वज्रास्त्र टाकून ते डोंगर फोडायला सुरू केलं. तव वज्रास्त्राती कठीण पर्वतामध्ये गेले भेदुना तेने गाये शतचूर्ण त्वरे झाले नगरात आणि मग त्या वज्रास्त्राच्या मारानं ते डोंगराचं पीठ झालं त्या ठिकाणी. पर्वत चूर्ण होता निवदिती पाहून मच्छिंद्र जते भ्रमे अस्त्र योधुने उपरते मित्र भागे दांडितजे हे अस्त्र होता चंदनी प्रवेश वाचीस अरुण झाला भ्रमिष्ठ सांडून राहण्याची नित्य वाट चंदन नेते भरतीकडे आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने भ्रमिष्ठास्त्र टाकलं. भ्रमिष्ठास्त्र म्हणजे मग ते चक्रम झाले ते सूर्याचा रथ हाकिणारा अरुण आणि सूर्यदेवी काही समजा त्याला इकडं जायचं तर निघाली इकडं रथ घेऊन वळेला त्यांनी रथ हाकेन तिकडे जाईल नाही त्यांना त्या अस्त्राने काही समजा भ्रमिष्ठ म्हणजे येडे झाले ते पाहुण्या द्वादश नामे ज्ञान शरण उरल्या गुण उर्मे तेने करणे भ्रमे प्रकामे नाशा प्रति पावतचे जैसा पेटला पावक त्यावरी सोपविले सकळ उदका मग तो उरे देखे वेदाक ते अर्का झाले असे हे अज्ञान पण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगे भूषण ज्ञानपणाचे बोध गुणी गोवितचे हे सदनात दाटला धार पारपोषी पूजिता होतो दूर तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरितचे इतिने उडून भ्रमिष्ठपण सुपंथा करी गमना ते मच्छिंद्रनाथे दृष्टे पाहुणे वाताकर्षण जलपद आणि मग त्या ठिकाणी सूर्यदेवाने आपल्या मंत्राचा जप केला आणि ते थोडं शुद्धीवर आले त्या ठिकाणी आपला त्यांचा रथ व्यवस्थित दिशेने निघाला. हे आता मच्छिंद्रनाथाने पाहिलं. मग लगेच वाताकर्षण मंत्र टाकला. वातास्त्र आकर्षणाजवळ वायू चक्रे भेदले तुंबळा मग वाजेच्या आणि सारथ्याचे ते वेळ श्वासोच्छ्वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंद्रकिरण तोही दाटला श्वासे करुणा वायुचक्रे गेले आटून रथ उलथून पडेला आणि मग आता काय झालं त्यांचे श्वास बंद झाल्यामुळे घोड्याला हवा नाही रथाला अरुणाला हवा नाही सूर्याला नाही हे सगळ्याला हवा न मिळाल्या बेशुद्ध होऊन यांचा रथ पालथा पडला. वायू चक्राचा ज्याचे आधार तो आधार तुटताचे सत्वर स्वर्गावने वरवेवर आदळला चंदन तो आणि मग आधार तुटला यांची हवा बंद झाल्यामुळं सूर्याचा रथ जमिनीवर पालथा पडला. परे महे पडता तेजो राशी पाळ महे मातला अतिनळ तेने दाव पाहे सकळ मई वरले उद्दीज हे पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास स्मरे त्वरित तेने करणे अपरिमित जलवृष्टी होतसे. आता सूर्याचा रथ हे पालथावून जर सूर्य जमिनीवर पडला यंदा थोडासा तो जर त्याने त्याचा ताण दाखवला तर आपल्याला सावलीतून बाहेर निघावं नव्हतं वाटत. तृतीय सूर्य जर जमिनीवर पडला पृथ्वीवर पडल्यावर काय होईल तर सगळे जीव पृथ्वी जळून जाईल
म्हणून त्याला खाली पडताच मच्छिंद्रनाथाने लगेच सगळीकडे असा मुसळधार पाऊस चालू केला पृथ्वीवर. परे आदित्य पडता आणि तिथं परम घाबरले स्वर्ग दैवता. मग विमान याने होऊन त्वरित मच्छिंद्र पाशी पातले. आता सूर्य जर खाली पडला तर मग सगळे देव घाबरले स्वर्गातले आणि मग ताबडतोब आपापल्या विमानात बसून मच्छिंद्रनाथाच्या जवळ येऊन पोहोचले. ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवराना आदी सकळ गंधर्व महिला गे पातले. आता ब्रह्मा विष्णू महेश महादेव शंकर वरुण कुबेर देव हे सगळेच्या सगळे गंधर्व किन्नर हे सगळे त्या ठिकाणी पृथ्वीवर येऊन पोहोचले. सत्यलोक तपोल कातळ वितळ सुतळाधिका संकटे पडला एकार लाग वेगे धाविंदले. आता सूर्य म्हणजे सगळ्या जगाला एकच आहे, त्याच्यामुळं वटळ झालं. आपली लाईट गेली तर आपण तासभर बाहेर बसलो होतो एवढ्या पुरते, आणि सूर्य नसले कसं होईल. कैसे सकळ तरुवरती चौकडून पक्षी येते तन्याय महेवर ते सकळ देव उतरले. जसं एखाद्या ठिकाणी जर खायला असा पाखरा जसे चौक कळपच्या कळप येते त्या ठिकाणी चिवळ्याचे कळप आल्यासारखे तसे सगळे देव त्या ठिकाणी पृथ्वीवर येऊन उतरले. मग महाराज अक्षराब्धी जावई धावणे मच्छिंद्र धरिला हृदय म्हणे आदित्य कोणी नाही संकटे तुवा योजिला. आणि मग त्या ठिकाणी विष्णू भगवंताने मच्छिंद्रनाथाला पोटाशी धरलं आणि म्हणले बाबा काय झालं का मग सूर्याला तो असं त्रास दिला, काय नेमका अडचण आली. या परी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपत वीर आदित्य कुळी असे हा ऐशी असता यथार्थ वंशजाशी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनित ऐशी परी असा विका. अरे म्हणले महाराज देवा काय झालं, ह्यो सूर्य ना सूर्य कुळातले हे म्हणले राजे राम ही पाशुपत सुद्धा, आणि यांच्याकडे काहीच ध्यान देत नाही. आपण नाही म्हणत की आई बापाला बघा ना, कोणाला विचार करेना एखादा सटपट, तसं म्हणले काहीच बघा ना यांच्याकडे ध्यान द्यायना. मग म्हणले कार्त्या माणसाचं ना असं करावं का, वागावं का. जिया मातेने बालकाचे संगोपन तिया रोषाची केली पखरण. मग ते माता काय म्हणून लावे परे मिरवावे. अरे म्हणले जी आई लेकराचं संगोपन करेल त्याला टायमाला आंघोळ नाही, त्याला पाणी नाही, त्याला पाजायचं नाही, अन्न पाणी त्याचं बघायचं नाही, ती आई एका लाव म्हणजे आपण लाव नाही म्हणत का, हाडळी ना हाडळी. स्वामी सेवका मित्र माने मग कार्य कैचे येत घडवणे सदा संशयाचे गवसने उभय चित्ते मिरवतसे. तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्या प्रती म्हणून ऐसा वैकुंठ पते चर्या भाग रचेला. आणि मग म्हणले बसुले याच्याकडे आपल्या कुळातल्या लोकांकडे अजिबात बघा ध्यान द्याना, त्याच्यामुळे म्हणले मला युद्ध करावा लागला. आणि एक मम वागोत्तराशी साबरी विद्या कवित्वराशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने. आणि मग म्हणले माझे जे साबरी विद्येचे सूर्याचं नाव आलं की त्याने नेहमी प्रसन्न हजर असावा. या उपरी आणि काही तुझ सूर्यवंशी विजय ध्वज तो पाशुपता ते श्रीरामाज भेटवावा महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की आज त्या पाशुपत राजाला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं पाहिजे आणि त्यांची भेट घडली पाहिजे आजच्या आज. आयशे परी कामना मनी वेधली आहे चक्रपाणी पाशुपत रायाचे प्रेम वदने गुंती पावलो भक्ती. आणि मग मी या वचनात कशामुळे गुंतलो की त्या पाशुपत राजाने माझी भक्ती सेवा केली भरपूर, त्याच्यामुळे त्याच्या भेडात मी गुंतलेलो आहे. त्याला रामाचं दर्शन द्यायचं म्हणले. नवरा निवास माझा कामा पूर्ण ते आना मेघ श्यामा ऐशे बोलता योग द्रुमा हरे उत्तरा स्वीकारी. आणि म्हणले आज माझे प्रभू रामचंद्र त्यांचं जे पहिलं पूर्वीचं वैभव होतं त्या वैभवासकट या ठिकाणी हजर करा म्हणले. बारे सूर्यनामे मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र
तय स्वकष्टाने येऊन मित्र कार्य करेल लोकाचे. म्हणले सूर्याचं जे तर आमच्या हातची गोष्ट आहे, सूर्य तो या सगळ्या कार्यात हजर आहे म्हणले. ऐसे बोलणे चक्रपाणी करतळा करत येत वचने, मने बारे भास्कर मंत्रा लागूने वरदाता झाला शे. आता मग सूर्यदेवाच्या वतीनं त्या ठिकाणी विष्णू भगवंताने वचन दिलं आणि म्हणजे सूर्य कधीच या कामाला हायकाही करणार नाही. बारे तव मंत्र लोकोपकार नाम स्मरणे होता नरा, तेने जे पातक योग भद्र सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील वस्म, तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्या लागे धुनावे. आणि मग त्या ठिकाणी वरदान दिलं. सूर्याच्या नाव तुम्ही नुसतं जरी घेतलं तरी तुमच्या हातून झालेली सगळी पात कळत न कळत आपल्याला माहित नाही आपण पाप करतो म्हणून ते होत असतं. तर हे सगळे त्या ठिकाणी जळून जातील आणि तुमचे जे काम आहे त्याच्यात प्रगती होईल. तर सूर्याचा मंत्र कवा घ्यायचा आणि कसा घ्यायचा? सूर्य ज्यावेळेस उगतो त्याच्यानंतर 1 मिनिटाने त्यांच्याकडे हात जोडायचे. आधी हातपाय दोन पारशा तोंडाने झाली, आंघोळ झाली तर चांगलीच, पण नाही तरी झाले ना, हातपाय तोंड धुवून देव सूर्याकडे तोंड करायचं आणि मंत्र ओम सूर्यदेवाय नमः हे मंत्र कमीत कमी 21 वेळा म्हणायचं. कमीत कमी, जास्त झालं तर काय त्याचा दंड नाही होत काही, पण कमीत कमी 21 वेळा म्हणायचा. अगदी मनातून म्हणायचा. आपलं लक्ष नजर सूर्याकडे ठेवायची. त्यावेळेस आपल्या मनात काही ठेवून द्यायचं नाही. साधारण 2-3 महिन्यांनी माणसाला फरक पडतो. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र भंग, त्या ये वरते वरद चांगा प्रत्यक्ष दैवते मिरवतील. हरे बा 16 राशी पावले सुवर्ण जड वाशी गमले, ते भूषण मोला तडले दान मान्य केवी होईना. आता म्हणले बघ हे मंत्र तर आधीच चांगले, त्याच्यात सूर्याची मदत म्हणजे हे सोन्यात आपण सोन्यापेक्षा बी चांगलं झालं. तरी या कामा कदा अळस होणार नाही महापुरुषा, आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा. आता मग विष्णू भगवान म्हणले तुमच्या कामात मच्छिंद्रनाथा कधीच आळस करणार नाही सूर्यदेव. आणि सूर्यदेवाचं वचन द्यायसाठी आम्ही सगळी या ठिकाणी आलोच ना म्हणले, उतरलोच म्हणले खाली. वीरभद्राचे समरंगणे आणि नागपत्र अश्वस्तसाने, तुते ओपोने वरदवाने तुष्ट केले आधी. अरे म्हणले काल वीरभद्रा संघ लढाई केली तिथं आम्हाला उतरावं लागलं, तेव्हा सांगितलं ते नागपत्र ठिकाणी त्या झाडावर सगळे दैवत प्रसन्न केले, त्या ठिकाणी तुला वरदान दिलं आहे. तू राहिले किती, तू जेव्हा म्हणशी तेव्हा हजरच येत ना आम्ही. तरी आता संशय सर्वे सांडून अर्का जीव व्हावे, याचे रे ते देव अग अवघे गौरविते मच्छिंद्रा. तर आता म्हणले मच्छिंद्रनाथा तुझ्या मनात काय बात शंका ठेवू नको, कोणताही संशय ठेवू नको. आणि आता काय कर, ताबडतोब सूर्याला सावध कर म्हणले. जैसे का चंद्राबुंद चंद्रांबुसाठी न्याहाळती चकोर पाठी, केवे जगलोचना देते सगळ देव गौरविते. आणि जसं चंद्राचं जे अमृत आहे त्या चकोर पक्षालाच सापडतं, फक्त आपल्याला नाही दिसत. चकोर पक्षी जे एक जर थेंब मिळाला, एका थेंबासाठी किती प्रयत्न करीत असतो, तसं म्हणले आता आम्ही सगळे सेवेला हजर आहे. मच्छिंद्र म्हणे पाशुपत्र आधी दावीन राम काया, तेव्हाचे समाधान तरे रायान मग चित्तात ओसंगी. आणि मग म्हणला मनाशी विचार केला मच्छिंद्रनाथाने की आधी आता पशुपत राजाला मला प्रभू रामचंद्र दाखवायचे, तेव्हा माझ्या मनाच्या ठिकाणी समाधान होईल म्हणले. आईशी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रा सह सगुणी, प्रगट झाला कोदंड पाने दशरथ तनय महाराजा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता हे बोलल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र लगेच त्या ठिकाणी हजर झाले. मग राममूर्ती प्रगट होता, शिवाशी आनंद वाटला चित्ता, दयाने राया पाशोपता आनंद सरिता उचंबळली. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रकट झाल्याबरोबर स्वतः भगवान शिवशंकराला सुद्धा खूप आनंद झाला, कारण महादेव प्रभू रामचंद्राचे खूप मोठे भक्त आहेत.
आणि मग त्या त्या बाकीच्याला तर सगळ्यालाच झाला. मच्छिंद्रे देखता कोदंड पाणी भावे मस्तक उपिरे चरणे रामे प्रेमे धरणे वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला. आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने प्रभू रामचंद्र दिसल्याबरोबर धावून गेले, त्यांचं दर्शन घेतलं प्रेमाने. आणि मग प्रभू रामचंद्राने सुद्धा मच्छिंद्राला असं कवटाळून आपल्या छातीला लावलं. पाशुपतराव भाविक पूर्ण तो हे वंदे श्रीरामचरण राम त्याचे हृदय धरुण धन्य वंश म्हणतसे. आता त्या ठिकाणी पाशुपत राजा सुद्धा आता किती आनंद झाला, मेलेले वडील स्वर्गातले जर माघारी आले तर. आणि त्या ठिकाणी त्यांनी रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि रामाने सुद्धा आपल्या पोटाशी धरलं आपल्या मुलाला वंशाला. आणि ते म्हणजे धन्य धन्य वंशी, म्हणजे माझ्या कुळातले लोक चांगलेच बुद्धी. यावरी मच्छिंद्रना जोडून दोन्ही असता नम्रोत्तरी सौने रघुनाथ गौरवोने रामा बोधत ये रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत स्थिती त्यात राम नाम गंगा वसते. सर्वात श्रेष्ठ सीतापते ग्रंथ माझे निवेदिले. त्याही ग्रंथा नाही मिती परितव नामे शुभते असते. तेवी माझ्या कवित्वा प्रते वदन पात्रे विराजिले. आणि मग त्या ठिकाणी हात जोडून मच्छिंद्रनाथ त्या प्रभू रामचंद्राला म्हणले, देवा म्हणजे तुमची वेगवेगळी नावं किती काय होईल. प्रभू राम हे सीतापती हे, पण काही ग्रंथात सीतापती सांगितलं, काही ग्रंथात राम नाम सांगितलं. तरी पण माझ्या कार्यासाठी कोणतं नाव असं द्या तुमचं, तुम्ही त्या कवित्वासाठी मला हजर राहिलं पाहिजे. साबरे विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगे कवित्व पूर्ण. जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा. तरी या साबरी विद्येच्या माझ्या जो ज्ञान आहे, तर या ज्ञाना ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तुमचं देवा नाव येईल त्या ठिकाणी तुम्ही हजर राहून माझ्या कामाला मदत करावी. तव नामे होता मंत्रोच्चार तीत्वा कार्य करावे समग्र लवकरा. तरे प्रांजळ चित्ते देवे करा मम करे उपावा. आता मच्छिंद्रनाथ एक काम लय भारी होते, ते काय नसतं मोग असं वचन यायचा ठरलं आपलं म्हणून म्हणत नव्हते दुसऱ्या दिवशी बदलायला. ते लगेच वचन घ्यायचे. तेव्हा प्रभू रामचंद्राचा हातात हात घेऊन वचन घेतलं. चित्ती अशेल दरी अवमान तरी सज्ज करिका कोदंड बाण. माधवोनी आता समरंगना नृत्य करो रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रायक तू ते देवांचा वरदायक. श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा. आता मग प्रभू रामचंद्राने सांगितले, म्हणजे मच्छिंद्रनाथा तू तिन्ही देवाचं वरदान आहे, तुला तिन्ही देवाचा मिळून तू तुझा गुरु आहे. कारण दत्ताला 3 देवाचा मिळून झालेला आहे दत्त, आणि दत्त महाराज गुरु आहेत. त्याच्यामुळे म्हणजे तुला काही अडचण नाही विद्येची सुद्धा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझं वंश आहे योगद्रमा. तेथे मी का नसावे सायात कामा साय असो तुझं आता. अरे म्हणजे मच्छिंद्रनाथ आमचं सगळं कुळ नरसिंहापासून तुझ्या सेवेला आहे, आणि मी एकट्या बाजूला कशामुळे म्हणते पाठी सोडून. तुझ्या मंत्री माझे स्मरण होता जे कार्य करेन. 52 विरात सबळाचरण मंत्र प्रयोगे दाविन मी. आणि तुझं नुसतं नाव आलं माझं स्मरण जरी ध्यान केलं तर नुसतं तरी मी तुझ्या कार्याला हजर राहीन म्हणले. ऐशे वदुनी वरद पाणी भाष देत मच्छिंद्र पाणी. मग म्हणे योगधामी मद तुझं ऐक्य असे की. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने मच्छिंद्राच्या हातात हात देऊन वचन दिलं. आणि म्हणले तसं काय नाही, तुझं नामचं पहिलंच एकच आपण. तू विष्णूचा अवतार जो कैवी नारायण महाथोर. तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोके. अरे म्हणले तू तर विष्णूचा अवतार आहे, तर विष्णूचा महाअवतार एकच आहे म्हणले, त्याच्यामुळे तू आणि मी काही वेगळे नाहीत म्हणले. आईशे बोलून कौशल्या होत धन्य म्हणून ग्रीवा तो कावित. यावरे बोले सावधादित्य वेगे करीत पोराया. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणजे आता सगळं ठरलं आपलं, तर तू काय कर, सूर्याला सावध करा दे. एका मित्रा वाचून धरणी झाली असे दिनवाने. तरे योगेंद्रा सुखधामी मम पूर्वजा मेरविका. आता म्हणले एकट्या सूर्या वाचून सगळी पृथ्वी किलवानी झाली म्हणले जेव्हा मच्छिंद्रनाथा, तर तू काय करते आता त्याला पहिलं सावध कर.
मयी पडला अंधकार देव त्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार कोळंबला तपोराया. अरे म्हणजे सगळ्या पृथ्वीवर अंधार पडला, देवाला सगळ्या जीवाला त्रास सुरू झाला आणि जगाचा जे व्यवहार होता चालणं बोलणं जे उद्योग पाणी ते सगळं बंद पडलं. म्हणले आईशे ग्लानी सुढाळ वचन श्रीराम मुखी ऐकोना ते मच्छिंद्र हृदय अपार भूषणा चित्त शक्ती ते मिरवले. आता प्रभू रामाने असं समजा किलवणी सांगितलं ना, तर ते तसं ऐकल्यावर मच्छिंद्रनाथाच्या ठिकाणी सुद्धा वाटलं नाही गाड्या आता लवकर करावा. तेने परमानंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवते. मग वाता मंत्र देस्त व्यक्ती प्रसादा ते उपितले. आणि मग मच्छिंद्रनाथाचं मन प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी वाताश्र मंत्र काढून घेतलं ते आकर्षण आणि वाताश्र टाकलं. वातयुक्ताश्र पूर्णमुखी जलपता मच्छिंद्र योगी जना मग सुटे पावोने वाताकर्षण सुखी केला आदित्य तो. तिथं काय मंत्र बोलू तर छू म्हणलं केलं की तेव्हा झालं व्हावा मोकळे त्या ठिकाणी आणि सूर्य सावध झाला. मग सावध होणी मयी बैसत दाही दिशा न्याहाळीता तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळ लागे पाचारे. सकळ दैवते जाऊन तेथे नमिला महाराज प्रतापादित्या. यावरे विष्णू लागे पुसदा क्षत्रिय कोण ऐसा आहे. आणि आता हे शुद्धीवर आले सगळे देव जमलेले पाहिले सूर्यानी. ते मला काय भांगडे मग तुम्ही सगळे चालत म्हणले. अरे ह्या आता कोण क्षत्रिय लढाई करणार यांनी मै जर एवढी तारामळ केली तर के वासना पुन्हा परतून हरू पाहत श्याम करणा धन्य प्रतापी प्रताप गणा आजी दाविका मध कारणे. आणि म्हणले एवढा कोण पराक्रमी त्याचं मला एकदा दर्शन तर मला बघू द्या खरी. तरी आईचे प्रतिज्ञे लावून ते युगान युगे असे प्रसन्न तरे तयाचे मुखमंडन मद भेटीते आणावे. मग मच्छिंद्राचे देव पाचार्य की तुझ बोला वितशे गभिस्ते. मग चंद्रास्त्र जल्पुने वक्ते दर्शना जात मच्छिंद्र. आता मग मच्छिंद्रनाथाला पाहायचे दर्शनाची इच्छा केली पण मच्छिंद्रनाथ पहिल्यापासून चलाकन हुशार होता. आता सूर्याचं दर्शन घ्यायला जायचं म्हणजे गेला जळून. मग आधी चंद्र आपल्या अंगावर घेतला मंत्राने आणि मग तिकडं पुढे गेले मच्छिंद्रनाथ. मित्र दाखत वाचे जवळ म्हणून चंद्रास्त्र जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परमशीतळा चंद्राश्रे मिळवते. आणि मग मच्छिंद्रनाथाच्या सगळ्या बाजूने माग पुढं डोक्यावर सगळं असं चंद्र सारखं शीतळ झालं सगळं. आणि मग त्या ठिकाणी मग त्रास तर नाही झाला. त्यात जलदासराचा वर्षा होणे होत शीतल ठाव ऐसे योधुने सविता राव जाऊन या नमीला. आणि मग त्या ठिकाणी अजून मच्छिंद्रनाथाने पाऊस सुद्धा चालू केला की सूर्य म्हणजे काय चेष्टा आहे का काय. आपल्याला एवढी येतो लागला हाताला तर कसं चटकन माणूस मागा घेत. आणि मग ते पुढं जाऊन दर्शन घेतलं सूर्य देवाचा सुद्धा नमस्कार केला मच्छिंद्रनाथाने. सर्वा ते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कवर नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नाम धामादी सांगितली वार्ता कवी नारायणमय वार्ता मच्छिंद्रनाथ मिरवत असे. आणि मग सूर्याने चौकशी केली बाई कोणाचा अवतार आहे कुठून हे काय. तर त्या ठिकाणी विष्णू भगवंताने सगळं सुरुवातीपासून जी कथा होती ती सगळे त्या सूर्यदेवाला सांगितली. आणि म्हणले कवी नारायणाचा अवतार ह्यो आणि मच्छिंद्रनाथ याला नाव दिलेले या अवताराचं. ये रे म्हणे माझा वंश नव नारायण असते महेश तयांचा अवतार शुभम मास चांगुलपणे वाटला. तरे वारे मच्छिंद्रनाथा कवन कामने वेदले व्यथा ते मद दावधुने वरदामृता प्राशन करे महाराजा. आता विष्णू भगवंताने सगळं सांगितल्याबरोबर सूर्यदेव म्हणला हेच मायाच कुळातला आहे. म्हणजे आता ते एकमेकाची ओळख पडली. आणि म्हणले आता इथून पुढं काही त्यांच्या मनाची इच्छा काय असेल ते मला सांगा. क्रोध त्रेता द्वापार युग गेली पर्यायचे नाही केले. धन्य तुझा प्रतापाशे विपुल धन्य गुरु तुझा तो. आणि मग त्या ठिकाणी सूर्यदेव म्हणले की बा 3-4 युग झाले पण असा टाइम कोणी जाणला नाही आणि इतका पराक्रमी योगी मी पाहिला नाही. तुझा गुरु कोण असेल ते धन्य धन्य म्हणले. ये रोमने कर जोडोने मम वेधले कामना मने
साबरे विद्या कवित्व करणे कृपा करुणे जाविली. आता मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने हात जोडल्याने सांगितलं, मला जे साबरे विद्येचं कवित्व करायचंय त्याच्यासाठी मला तुमची गरज आहे. परे त्यात वरदापला असावायशे वाटते मनाला, तरे कृपा करुणी वर त्याला दिला पाहिजे महाराजा. आणि हे कार्य मोठे आहे, तर या कार्याला तुमचा नेहमी आशीर्वाद असला पाहिजे असं सूर्यदेवाला सांगितलं. मंत्र प्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान, जगाचे कार्य मंत्र सदान स्वकष्टाने मिरवावे. आणि ज्यावेळी सूर्यदेव तुमचं नाव येईल मंत्रात, त्यावेळी तुम्ही स्वतः होऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्रास हो काही हजर व्हावं आणि जगासाठी जी गरज आहे ते काम तुम्ही करावं. आईशे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे, मंत्र प्रयोग स्वय घेऊन कार्य करीन जगाचे. आणि असं मच्छिंद्रनाथ बोलल्याबरोबर सूर्यदेव म्हणजे काही हरकत नाही, मी स्वतः त्या ठिकाणी हजर होऊन माझे स्वतःचे सुद्धा मंत्र हे करून त्या जगाचं काम करीन मी. आईचे वदने जगलोचने भाष देत करतळी वचने, यावरे पाशुपतराया बोलावून चरणावरे घातला. आणि मग त्या ठिकाणी असं बोललो एकमेकाला हा वचन दिलं हातावर हात देऊन, आणि त्या ठिकाणी त्या पाशुपत राजाला बोलून घेतलं आणि सूर्यदेवाचं प्रत्यक्ष दर्शन करून दिलं. सूर्यवंशी वीर प्रवाह वंश मालिका सगुण सर्व, तुष्ट केला सविता राव मच्छिंद्राने ते समयी. आणि मग आता हे तुम्ही सगळे सूर्यवंशातले राम प्रभुचंद्र एक कुळातले, आणि असं करून त्यांचं दर्शन देऊन समाधान केलं सगळ्याचं. वंश मालिका ऐशी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण, मग पुरा सिद्ध करून चंदन वात चक्र आव्हाने. आणि मग त्या ठिकाणी आपल्या कुळातले जर पुढं लोक चांगले निघाले, पोरं ना तू कोण तू तर समाधान लागत. आणि जर ते जर असे तसे निघाले काय होते हे काय सांगायची गरज नाही, तर सूर्याला सुद्धा समाधान लागा. आपल्या कुळातले राजे हे पुढचे चांगले सगळे, त्याच्यामुळे समाधान झालं त्यांना. आणि त्यांनी तिथून म्हातारत सूर्यदेवाचा निघाला. ये रेकडे सकळ देव विमान यानी गेले सर्व, आपुला आले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा. आणि मग सगळे देव आपापल्या विमानात बसून आपलं तिथं ठिकाणी त्या ठाण्याला ते आपापल्या ठिकाणी जाऊन पोहोचले. हे रेकडे मच्छिंद्रनाथ कृपया वाशुपता, निघता झाला करुणे तीर्थ राम मूर्ती वंदून या. आणि आता त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ सुद्धा पाशुपताचं समाधान करून आणि रामाची मूर्ती त्या ठिकाणी जी होती तिथं दर्शन घेऊन त्या ठिकाणून निघाली. आता पुढील अध्यायी कथन चंद्रगिरी पाहिला ग्राम, तेने गवरातून गोरक्ष काढून पुन्हा तिथे करी रखे. आता पुढच्या अध्यायात चंद्रगिरी गावाच्या ठिकाणी जाणार मच्छिंद्रनाथ आणि त्या ठिकाणी उखंड्यातून गोरक्षनाथाला काढणार आहेत बाहेर आणि पुन्हा तीर्थ करावं जाते. नर हरिवंशी धोंडी दुध मालू नर हरिता शरणागत, पुढील अध्याय उत्तम कथेत निवेदिल श्रोतियांशी. स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुरा अष्टमाध्याय गूढ हा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्ती सार अष्टाध्याय समाप्त. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, गोपाल कृष्ण भगवान की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भाऊ भगवान भीमशू महाराज की, पवनसूत हनुमान महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, नवनाथ महाराज की. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. गॅप नाही होत. लगेच येते ना. हा. डॉक्टर पंचायती देतो.
जय देव जय श्री नवनाथा भक्तागण उदरे देवना सिद्ध करा जय देव मच्छिंद्र गोरक्त शेजालिंद्रनाथ कानी नाथ नागेशा सहित जलपाटी बत्तरी रेवन मिळून नवनाथ नवनारायण अवतार संत जय देव जय श्री नवनाथ भक्तगणा उद्धरी जीवन सिद्ध करा जय देव भक्ती शक्ती बोध वैराग्य सहित प्रापत्रयते हरिते स्मरा एक चित्त नमने चरित पठने दुरिदांतांत भक्ता जनाची तारी नवनाथ खचित जय देव जय श्री नवनाथा भक्त गणा उदरे जीवन सिद्ध करा जय देव ये परसाधून जेते समस्त नवनाथ भूत संबंधा प्रेता घालविते सत्य भक्त जनांचे पूर्वा तुम्ही संकल्प कृपात होता दावा सदा आनंद रूप जय देव जय श्री नवनाथा भक्तगण उदरे देवन सिद्ध करा जय देव दुःखे दीन दरिद्री लोकांना तारा देव सुख संपत्ती मुक्ती दोही करा स्मरण करावे आता नित्य नाथा शरणागत मी तुमच्या पायी मम माता जय देव जय श्री नवनाथा भक्तगण उद्धरे जीवन सिद्ध करा जय देव जय नवनाथाची आधार सकलांना आता आरती वाळिता हरली भवचिंता ब्रह्म सनातन शांती देई मम चित्ता शरण विनायक लोटांगनाथा जय देव जय श्री नवनाथा भक्तगण उद्धरे जीवन सिद्ध करा जय देव जय त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा दाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती शब्द नये अनुमाना अखंड समाधी ध्याना मुनी जना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळिता भव चिंता जय देव जय सभाय अभ्यंतरी तू एक दत्त हा भाग्याशी कैचे न कळे ही मात पराई परतरे तेथे कैता येत जन्म मरणाचा पूर्णाशी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळिता भव चिंता जय देव जय दत्त येऊन या उभा ठाकला साष्टांगे नमन प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळिता भव चिंता जय देव जय दत्त ऐसे लागले ध्यान हार पाले मन झाले उन्मना मितूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळिता भव चिंता जय देव जय युगे 28 विटेवरी उभा वा मागे रुक्माई दिशे विशोभा पुंडलिकाच्या भेटी पर्व मारेगा चरणे वाये भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवनगा जय देव तुळशी माळा गळा कर घेऊन काठी काचे पितांबर कस्तुर ललाटी देव दुर्वर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे भेराटी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा राईच्या वल्लभ पावे जीवनगा जय देव जय धन्य वेणुनादा नक्षत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रुक्माबाई राणी या सकाळ ओवाळीची राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय ओवाळूवरच्या कुरवंड्या येती चंद्र भागेमध्ये सोडून आले निंद्या पताका वैष्णवनाथाची पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव बोलतो आषाढी कार्तिकी भक्त जरी येते चंद्र भागेमध्ये स्नान जे करते दर्शन हा मात्र तय होय मुक्ती केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भावी वाळीची जय देव
जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावी जीवनगा जय जय घालेन लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगनानंद पूजन भावे वाळीन मनेन मन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरम त्वमेव सर्व मम देवते कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती शोभा करोनि यज्ञं सकलं परस्मै नारायणे याति समर्पया अच्युतांते झोम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भाऊ भगवान भीमसिंह महाराज पौरासोत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की नवनाथ महाराज की श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ओम चैतन्य मचिंद्रनाथाय नमः।